नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोर्ट कमिशनचा अहवाल 2 वर्षांपासून रखडला। कोरेगावच्या भूमी अभिलेख विभागाविरोधात आंदोलनाचा पुरोगामी संघर्ष परिषदेचा इशारा। कोरेगाव येथील भूमी अभिलेख विभागाचा कारभार अत्यंत अनागोंदी पद्धतीने आणि शेतकरी विरोधी सुरू असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत कोर्ट कमिशनद्वारे करण्यात आलेल्या मोजणीचा अहवाल तब्बल 2 वर्षांपासून सादर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकासभाऊ सरगडे आणि अंबवडे सम्मत कोरेगाव येथील शेतकरी रमेश नामदेव चव्हाण, सचिन आप्पासाहेब चव्हाण यांनी दिला आहे। कोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कारभारावर जोरदार टीका करत संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला। अंबवडे सम्मत कोरेगाव येथील प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशन मार्फत मोजणी करण्यात आली होती। यासाठी भूमी अभिलेख विभागाचे सर्व आवश्यक शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। मात्र मोजणी करणारे अधिकारी समाधान इंगवले यांच्या स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे। ते निवृत्त झाल्यानंतरही संबंधित अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही। शेतकरी आप्पासाहेब चव्हाण यांचा त्या धक्क्याने मृत्यू झाला तरी देखील हा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। संबंधित शेतकऱ्यांना गेली 2 वर्षे न्याय मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला। राजू चव्हाण यांनी सांगितले की मोजणी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी होती। मात्र अधिकारी स्वेच्छा निवृत्ती पद्धतीने निवृत्त होत असतानाही विभागानेही याबाबत कोणतीही पुढील कार्यवाही केली नाही। या संदर्भात भूमी अभिलेख विभागाच्या उपाधीक्षक आणि जिल्हा अधीक्षक यांची अनेकदा भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नेहमीच उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते। त्यामुळे शेतकऱ्यांची गंभीर अडचण निर्माण झाली असून विभागाकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। विकासभाऊ सरगडे व राजू चव्हाण यांनी इशारा देताना सांगितले की कोर्ट कमिशनद्वारे पूर्ण झालेल्या मोजणीचे अहवाल वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे हा शेतकऱ्यांच्या न्यायाच्या हक्कावर घाला आहे। भूमी अभिलेख विभागाच्या उपाधीक्षक आणि जिल्हा अधीक्षक यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित अहवाल न्यायालयात सादर करावा, अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन उभारेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। पत्रकार परिषदेत भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणीही करण्यात आली। मी रमेश नामदेव चव्हाण, मुक्काम पोस्ट आंबवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा इथला रहिवासी असून आम्ही कोर्ट कमिशनची मोजणी 402 गट आणि 487 गट याचे कोर्ट कमिशनची मोजणीसाठी पैसे भरले। त्याच्यानंतर आमची 5/1/2024ला मोजणी झाली। त्याच्यानंतर आम्हाला मोजणी ऑफिस म्हणले की आम्ही तुम्हाला अहवाल देऊ। आज 2 वर्ष झाली आमची मोजणी होऊन, तरी भूमी अभिलेखने आम्हाला अहवाल दिला नाही। आणि दुसरी बात, आमचे थोरले बंधू आप्पासाहेब नामदेव चव्हाण 16/6/2026ला निधन झाले त्यांचं, आणि त्यांना या गोष्टीचं खूप दुःख झालेलं आहे, दुःख होतं, आणि ती गोष्ट झाली नसल्यामुळं आमचा परिवार खूप दुःखी आहे। तरी भूमी अभिलेखनं आम्हाला 2 वर्ष रेंगाळं ठेवलं आहे, तरी त्यांनी आमचा आमचा अहवाल सादर करावा असे आम्ही त्यांना 2 निवेदन दिली, अर्ज दिले, पण त्या अर्जाचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही। आणि यामुळे आम्हाला संघर्ष कमिटीचं आम्हाला हे घ्यावं लागला, आधार घ्यावा लागला, आणि त्याच्यामुळे आम्ही भूमी अभिलेखला आता सध्या हे करतोय। त्यांनी पुन्हा कुठल्याही शेतकऱ्यांना असा त्रास देऊ नये असं आमचं म्हणणं आहे। अधिकाऱ्यांना भेटला का?
अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे आम्ही. काय म्हणले अधिकारी? अधिकारी म्हणले आम्ही तुम्हाला अहवाल पाठवू, पण त्यांनी 2 वर्ष झाले आम्हाला अहवाल दिलेला नाही. मोजणीला कुठले किती पैसे भरले होते? मोजणीला आम्ही दोन गटाची आम्ही मोजणी भरली की आमच्या गटाची आणि लगातार गटाचे पैसे आम्ही 24,000 रुपये कोर्ट कमिशनच्या मोजण्या भरून 2 वर्ष झालं तरी ह्या भूमी अभिलेखने आम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे उत्तर दिलं नाही आणि आम्हाला त्यांनी त्रासामध्ये ठेवलं आहे आणि आमचं कुठलंही काम ते करत नाही. कोण अधिकारी होता? इंगोले भूमी अभिलेखेचे इंगोले म्हणून एक आहेत समाधान इंगोले. हा, समाधान इंगोले हे मोजणीसाठी आले होते आणि त्यांनी 5/1/2000 ते 24 मोजणी केली असून त्यांनी त्याचा काही सुद्धा अहवाल दिलेला नाही. आता ते रिटायर झालेले आहेत आणि इथली मोजणीच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्यांना खूप विनंती केली तरी त्याने आम्हाला कुठलाही सहकार्य केलं नाही. त्यासाठी आम्हाला संघर्ष समितीचं आम्हाला सहकार म्हणजे आम्हाला तिकडं त्यांना जाऊन सांगावं लागलं. त्यांनी आता स्वयंनिवृत्ती घेतलेली आहे, त्यानंतर तुम्ही कोणाला भेटला? स्वयंनिवृत्ती घेतली पण आम्ही ऑफिसमध्ये गेलो. आम्ही ज्यावेळेला आम्ही जातो तेव्हा ते म्हणतात अधिकारी आम्हाला भेटतच नाहीत, ते कुठे मोजण्याला गेलेत. आता ज्या वेळेला गेलो होतो तेव्हा ते म्हणले रहमतपूरला गेलेत, कोणी म्हणलं कुठे दुसरीकडे गेलेत, असं टिवल्या बावल्या करत असतात आणि काही जबाब देत नाही ते लोक. आम्हाला त्याच्यापासून खूप त्रास आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याने यांनी असे अडचणी टाकू नये अशी आमची नम्र विनंती आहे या भूमी अभिलेखला. मी विकासभाऊ सरगडे, पुरोगामी संघर्ष परिषदेत पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहे. आमच्या संघटनेची एक महत्त्वाची भूमिका असते, ना तोड ना पाणी. तर आपल्याकडे अशी एक केस आलेली होती. आप्पा नामदेव चव्हाण, राहणार आंबवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. त्यांची केस अशी होती की मोजणी संदर्भात होती. त्या मोजणीला कमीत कमी 2 वर्षे झाली होती, अजूनही अहवाल त्यांना मिळाला नाही. त्यासाठी आम्ही भूमी अभिलेख कोरेगाव येथे गेलो असता आम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत. ज्यावेळी मी गेलो तिथे त्यावेळी एकही अधिकारी तिथं उपस्थित नव्हता. आम्हाला नंबर दिले, इंगवले साहेबांचा नंबर होता. इंगवले साहेबांचा नंबर फोन ते उचलत नव्हते, त्यांचा काय कारणास्तव फोन बंद असेल. शेटे साहेब तिथं होते, शेटे साहेब कधी उपस्थितच नसतात. गायकवाड मॅडम आहेत, गायकवाड मॅडम फोन उचलतात, शेटे साहेबांचं नाव सांगतात, शेटे साहेब काय फोन उचलत नाहीत. मग काल आम्ही पुरोगामी संघर्ष परिषदेची टीम घेऊन आलो आणि तळागाळातून सगळा निर्णय मार्गी लावला आणि त्यांना 5 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. 5 दिवसात जर अहवाल नाही दिला तर आम्ही टाळे ठोको आंदोलन करणार आहे. ही टोकाची भूमिका पुरोगामी संघर्ष परिषदच घेऊ शकते असं मी आवाहन करतो. दिनांक 1 जुलै ते 5 जुलै असा अल्टिमेट भूमी अभिलेख कोरेगाव यांना दिलेला आहे. तरी त्यांनी अहवाल नाही दिला या 5 दिवसामध्ये, तर 6 तारखेला टाळे ठोको आंदोलन करणार ही पुरोगामी संघर्ष परिषद ताकद आहे. नमस्कार.